नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पाठीमागच्या व्हिडिओमधून आपण आज 28 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या आरोग्य सेवक परीक्षेमधील पहिल्या सत्रामधील पेपरची जे आन्सर की आहे त्या पहिल्या 50 प्रश्नांची आन्सर की आपण पाहिलेले आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राहिलेल्या 50 प्रश्नांची अचूक उत्तरे या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जर तुम्ही पाठीमागचा 50 प्रश्नांचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची उत्तरे तपासू शकता. तर राहिलेले जे काय आपण 50 प्रश्न आहेत त्यांची उत्तरे या ठिकाणी आपण पाहत आहोत. तुमचा सेट कोणता आहे तर त्याप्रमाणे तुम्ही उत्तरे चेक करायचे आहेत. तर या ठिकाणी प्रश्न 51 आहे की खालील संख्येमालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर या ठिकाणी जे काही प्रश्नचिन्ह आहे त्याच्या जागी कोणती संख्या येईल. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर 33 ही संख्या या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 52 क्रमांकाचा की पहाट होताच मंदार पूर्वेकडे फिरावयास बाहेर पडला. पूर्वेकडे 3 किलोमीटर चालल्यानंतर तो प्रथम डावीकडे व नंतर लगेचच उजवीकडे वळला. आणखी 2 किलोमीटर चालत गेल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळला. तर मंदारचे तोंड आता कोणत्या दिशेस असेल. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. उत्तर दिशेमध्ये त्याचं तोंड असणार आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा 53 क्रमांकाचा की 20 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असणाऱ्या आयताकृती शेताभोवती प्रत्येकी 2 मीटर वर 1 याप्रमाणे खांब रोवायचा आहे. तर एकूण किती खांब लागतील. तर या ठिकाणी 20 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असं या ठिकाणी आयताकृती शेत आहे आणि प्रत्येक या ठिकाणी 2 मीटरवरती 1 खांब रोवायचा आहे. जर अशा प्रकारे आपण खांब रोवले तर या ठिकाणी या शेताभोवती एकूण 30 खांब लागणार आहेत. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 54 क्रमांकाचा चूज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. तर सेंटेन्स आहे 1 हू कॅन स्पीक 2 लँग्वेजेस. म्हणजे असा कोण की जो 2 लँग्वेज बोलतो, 2 भाषा बोलतो. तर अशा 2 भाषा बोलणाऱ्याला बायलिंगल असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बी द्विभाषिक. त्यानंतर प्रश्न पुढचा 55 क्रमांकाचा फिल इन द blank with appropriate pair of prepositions. जवाहरलाल नेहरू was born dash अलाहाबाद डॅश उत्तर प्रदेश. तर याचं उत्तर येणार आहे born at आणि या ठिकाणी इन येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए ॲट इन. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 56 क्रमांकाचा सी डॅश टी एव्हरी मॉर्निंग. तर याचं उत्तर येणार आहे बी टेक्स. सी टेक्स टी एव्हरी मॉर्निंग. त्यानंतर प्रश्न पुढचा येईल 57 क्रमांकाचा हॉट अ टेरिबल फायर दिस इज. तर चूज द राईट पंक्च्युएशन ॲट एंड ऑफ द सेंटेन्स. शेवटी कोणतं चिन्ह येणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी एक्सक्लेमेशन मार्क या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर प्रश्न 58 की एका महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि संगणक शाखा या सर्व शाखातील मिळून विद्यार्थ्यांची सरासरी ही 34 आहे. तर कला शाखेत 42 विद्यार्थी आहेत, वाणिज्य शाखेत 36, विज्ञान शाखेत 28 विद्यार्थी असल्यास संगणक शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती येईल. तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. तर 30 विद्यार्थी या ठिकाणी या संगणक शाखेमध्ये असतील. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 59 क्रमांकाचा की खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती. तर या ठिकाणी संयुक्त व्यंजन आपल्याला ओळखण्यास सांगितलेलं आहे. तर त्याची जी काही जोडी आहे ते पर्याय क्रमांक सी क्ष आणि ज्ञ. सी या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा 60 क्रमांकाचा सूरज एक काम 10 दिवसात करतो तर तेच काम महेंद्र 15 दिवसात करतो. जर दोघांनी एकत्र काम सुरू केले तर ते काम किती दिवसात संपेल. तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी 6 दिवसामध्ये ते काम या ठिकाणी संपणार आहे. त्यानंतर प्रश्न 61 क्रमांकाचा की योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये TCl तर क्लोरीनचे प्रमाण टिंब इतके असावे. तर जे काय ब्लिचिंग पावडर असते तर ते योग्य प्रकारचे जर बनवले असेल तर त्याच्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण तर किती असायला पाहिजे. तर जे काही प्रमाण असतं तर ते 33% तर इतकं असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 30 ते 35% एवढं प्रमाण असणं आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी पर्यायानुसार या ठिकाणी 33% इतकं प्रमाण असायला पाहिजे. त्यानंतर प्रश्न पुढचा 62 क्रमांकाचा की जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस टिंब रुपये लाभ मिळतो. तर जे जननी सुरक्षा योजना आहे त्याच्यामध्ये जर ग्रामीण भागातील रुग्णालयामध्ये ग्रामीण भागातील एखादी भागातील लाभार्थीची प्रसूती झाली तर त्या लाभार्थीस एकूण 700 रुपये दिले जातात. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर येणार आहे.
त्यानंतर बा प्रश्न पुढचा आहे 63 क्रमांकाचा की पुनर्गठन केलेली गोवर लस ही टिंबटिंब तासाच्या आतच वापरावी। जी पा पुनर्गठन केलेली गोवर लस असते तर ती 6 तासाच्या आतमध्येच वापरावी लागते। पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येईल। त्यानंतर बा प्रश्न 64 क्रमांकाचा 1 किंवा 2 मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना टिंबटिंब यांचे नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे। तर जी काही कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे त्याचं नाव आहे पर्याय क्रमांक ए सावित्रीबाई फुले योजना। पर्याय क्रमांक ए 64 क्रमांकाचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न पुढचा 65 क्रमांकाचा की नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो। तर याचं उत्तर येणार आहे नेत्रगोलातील जे काही द्रव असतं त्याचा दाब वाढल्यामुळे काच बिंदू हा नेत्रविकार होतो। पर्याय क्रमांक डी याचं उत्तर येणार आहे। त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 66 क्रमांकाचा की मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडते। तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए 10 ते 18 दिवसामध्ये हे बीजांड बाहेर पडतं। त्यानंतर प्रश्न पुढचा 67 क्रमांकाचा की बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते। तर या ठिकाणी बाळ जन्मल्यानंतर त्याचं जे काही पहिलं लसीकरण असतं तर त्या पहिल्या लसीकरणाला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी कोलोस्ट्रम असं म्हटलं जातं। म्हणजे जे काय पहिलं दूध दिलं जातं म्हणजे आईच्या अंगावरचं दूध पाजलं जातं त्याच्यामध्ये कोलोस्ट्रम नावाचा घटक असतो तर त्यालाच पहिलं लसीकरण असं म्हटलं जातं, ज्याच्यामुळे त्या बाळाला योग्य अशी रोगप्रतिकारशक्ती मिळते। त्यानंतर प्रश्न पुढचा आहे माता मृत्यू प्रमाण मोजताना कोणते प्रमाण वापरले जाते। जे माता मृत्यू प्रमाण आहे तर ते मोजण्यासाठी प्रति 1 लाख जन्मलेली बालके तर याच्या पाठीमागे जे काही माता मृत्यू प्रमाण आहे तर ते एकक या ठिकाणी माता मृत्यूचं मोजण्यासाठी वापरलं जातं। प्रश्न पुढचा 69 क्रमांकाचा की बालकांना जन्मापासून किती महिन्यांच्या आत BCG लस दिली जाते। तर या ठिकाणी जन्मल्यापासून 2 दिवसामध्ये सुद्धा लस दिली जाते। त्याच्यानंतर 4 महिन्यामध्ये लस द्यावी, परंतु जास्तीत जास्त 12 महिन्याच्या आतमध्ये लस दिली गेली पाहिजे। BCG लस ही जास्तीत जास्त 12 महिन्याच्या आतमध्ये द्यावी। प्रश्न पुढचा 70 क्रमांकाचा की भारतात डॅश डॅश या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचं मुख्यालय आहे। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा 71 क्रमांकाचा की बाळाचे वजन हे जन्मतः वजनाच्या दुप्पट टिंबटिंब महिन्यात होते। तर बाळाचं वजन जन्मताच वजनाच्या जन्मल्यानंतर जे काही वजन असेल तर त्याच्या दुप्पट हे 6व्या महिन्यामध्ये होतं। पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे 6व्या महिन्यात दुप्पट वजन होतं। प्रश्न पुढचा 72 क्रमांकाचा की खालीलपैकी कोणता आजार हा श्वसन मार्गाने पसरतो। तर पर्याय क्रमांक डी कोविड-19। त्यानंतर प्रश्न पुढचा 73 क्रमांकाचा की मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते। तर मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी जे औषध दिलं जातं तर त्याला या ठिकाणी प्रायमाक्विन असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 74 क्रमांकाचा की जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारताने हा कार्यक्रम सर्वात प्रथम सुरू केला। त्यानंतर प्रश्न पुढचा 75 क्रमांकाचा की आजारी सेम बालकांना कोठे भरती करतात। तर याचं उत्तर आहे बाल उपचार केंद्रामध्ये। पर्याय क्रमांक बी। प्रश्न पुढचा आहे 76 क्रमांकाचा की खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे मेदात विरघळणारे आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जीवनसत्व के हे मेदात विरघळणारे आहे। प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस हा दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो। तर महाराष्ट्रामध्ये डॉक्टर रामचंद्र भालचंद्र तर यांचा जन्मदिवस हा दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न पुढचा शार्क संजीवनी म्हणजे ओरल हायड्रेशन सोल्युशन मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो। म्हणजे ORS मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो। तर सोडियम त्याच्यानंतर पोटॅशियम आणि ग्लुकोज तर हे घटक असतात, परंतु कॅल्शियम तर हा घटक नसतो। म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर येणार आहे। त्यानंतर प्रश्न पुढचा आहे कोविड-19च्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात।
तर पहा कोरोना होऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना केल्या जातात? तर पहा चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावणे, 2 व्यक्तीमध्ये 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणे, वेळोवेळी साबण पाण्याने हात धुणे. तर या सर्व ज्या काही उपाययोजना आहेत त्या केल्या जातात म्हणून पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर येईल. प्रश्न 80 क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? तर पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रॉबर्ट कॉक. तर पहा यांनी हा क्षयरोगाचा जंतू शोधून काढला. प्रश्न पुढचा 81 क्रमांकाचा की रक्त गटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? तर पर्याय क्रमांक सी कार्ल लँडस्टायनर. तर यांनी हा रक्त गटाचा शोध लावला. प्रश्न पुढचा जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1948. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा 83 क्रमांकाचा की कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात? तर पहा शरीर वाढ संदर्भामध्ये ज्या काही ग्रंथी आहेत तर त्याला पीयूषिका ग्रंथी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर येईल. प्रश्न 84 महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? पर्याय क्रमांक सी माननीय राजेश टोपे. तर पहा सोपे प्रश्न आले होते. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1000. पर्याय क्रमांक ए 1000 लोकसंख्येमागे. प्रश्न पुढचा मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवीपासून होतो? तर पहा मलेरियाचा प्रादुर्भाव हा प्लाझ्मोडियम तर पहा या परजीवीपासून होत असतो. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा की खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात. तर हे पायाचे आखडणे टिंबटिंब या घटकाच्या संचयाने घडते. तर पहा असं या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड तर पहा या घटकाच्या संचयनामुळे घडतं. पर्याय क्रमांक सी लॅक्टिक ॲसिड. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा 88 क्रमांकाचा की कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते? तर पहा कॉप्लिक स्पॉट हे जे काही लक्षण आहे तर ते गोवरमध्ये आढळतं. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा 89 क्रमांकाचा की खालीलपैकी कोणता आजार हा लैंगिक संबंधाने पसरतो? तर यापैकी पर्याय क्रमांक सी कावीळ ब हिपॅटायटिस ब. पर्याय क्रमांक सी तर हा आजार लैंगिक संबंधाने पसरतो. प्रश्न पुढचा आहे DPT या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही? तर पहा घटसर्प, डांग्या, खोकला आणि धनुर्वात तर याचा प्रतिबंध होतो परंतु हगवण पर्याय क्रमांक सी या आजाराचा प्रतिबंध या DPT लसीमुळे होत नाही. त्यानंतर प्रश्न 91 क्रमांकाचा की 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून टिंबटिंब कॅलरीज ऊर्जा मिळते. तर पहा 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9 कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते. पर्याय क्रमांक डी. प्रश्न पुढचा सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असते? तर पहा सोयाबीनमध्ये 40% एवढे प्रोटीन म्हणजे प्रथिन मिळतं. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे 93 क्रमांकाचा की गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर हा आजार आयोडीनमुळे होतो. पर्याय क्रमांक बी आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड आजार होतो. प्रश्न पुढचा 94 क्रमांकाचा टॅमी फ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? तर हे स्वाईन फ्लू तर या आजारावरती टॅमी फ्लूच्या गोळ्या वापरतात. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे की मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या संख्या किती असते? तर पहा एकूण 46 पर्याय क्रमांक सी इतकी संख्या असते. या ठिकाणी पहा जोड्या विचारलेल्या नाहीत तर पहा संख्या विचारलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक सी याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा 96 क्रमांकाचा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर पहा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून 11 जुलै पर्याय क्रमांक डी तर हा दिवस पाळला जातो. प्रश्न पुढचा 97 क्रमांकाचा की आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे म्हणजे टिंबटिंब होय. तर पहा जे काय आजारी व्यक्ती असतात तर त्यांच्यापासून निरोगी व्यक्तीला पहा दूर केलं जातं किंवा वेगळं केलं जातं तर त्याला विलगीकरण पर्याय क्रमांक बी विलगीकरण असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधील अंतर किती असावं? तर पहा जे काय कोविशिल्ड लस सध्या देण्यात येत आहे तर त्या 2 डोसमधील जे अंतर असतं ते 28 दिवस इतकं असतं. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होतं. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा 99 क्रमांकाचा की शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर याचं उत्तर आहे पहा लहान मेंदू. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आणि शेवटचा आहे पहा 100 क्रमांकाचा की 24/7 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय? तर पहा याचं उत्तर येणार आहे की 24/7 म्हणजे
24 तास आणि 7 दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरवणे, पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आज झालेल्या पहिल्या सत्रामधील जो काय आरोग्य सेवकांचा पेपर झाला तर त्याच्यामधील आपण राहिलेल्या 50 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी अचूक सांगितलेली आहेत. तर या ठिकाणी तुमचा नेमका स्कोअर किती आला या आपल्या उत्तरसूचीप्रमाणे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या आधीच्या 50 प्रश्नांची उत्तरे तुम्ही पाहिली नसतील तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुमची उत्तरे चेक करायची आहेत. तर भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.